कसा आहेस भैरू? तू मस्त समज ठावाय. आईला बरं नाही ना आणि वैद्य बुवा बी औषध देऊन थकली. वय मामा, त्यांच्याकडनं असं कधी होत नाही, पण त्याला इलाजच चालत. ही येळ निभावून ने भैरू. वय मामा, चिजीला भेटतो ती एकच जवळची आहे मला. वय बरं, तुझ्या आईनं हे समजून नाही घेतलं बघ. खरं आहे मामा, मी अभि त्याच्याकडे काना डोळाच केला. असं वाटलं आज बदलल, उद्या बदलल. काय राहिलं यात संग भैरू? समत जाग्यावर राहतया. मनातला राग लोभ किती ठेवायचा ते बी बघितलं पाहिजे. परतीच्या वाटेवर जाताना आता काय उरलं सांग? आता समजतंय तिला. लई उशीर झाला भैरू. येळ निघून गेली. वरचा देतो तेव्हा त्याची किंमत आपल्याला समजली पाहिजे. तुला असं वाटत असेल मामा काय करत का नाही, माझ्याकडचं असं काहीच देत नाही रे. समोरच्याचं संचित बघून त्याला ते परत करतो. तुझ्या आईला वाचवलं असत, पण संचितच नाही. घरला सगळं ठीक आहे नव? आई बरी आहे नव? का ते आईला बरं नाही? मला समजलं बी भैरू. बरं वाटेल आईला. नग काळजी करू. तू गा समजूत नको काढूच. हवाय मला समज. असं का बोलतोस भैरू? सोडून कसं चालेल बाबा? तिनं मामासने शिव्या दिल्या, त्यांचा पान उतारा केला. ज्योतीला बी नाही नाही ते बोल. त्याच फळ आहे. का की मला आता काय खरं ना वाटत आहेच. तुला भेटायचं होतं, बोलायचं होतं म्हणून आलो. बरं वाटलं तुझ्याशी बोल. भैरू, अरे तो आलेलं बी समजलं नाही. काकीकडं काम होतं आणि तुझ्याकडं बी. आईनं बोलावलाय तुम्हाला. अरे यायला काय नाही, तर तिथं आल्यावर काकी परत बोलणार. माझं काय नाही, पण आईला बोललेलं मला नाही सहन व्हायचं. अरे तिनं बोलावलाय. ज्योती, आपण जाऊ. ही येळ बोलत बसायची नाही. हनुमा, हा मामा, जुतील म्हणा बोलवलं आहे मी. ठीक आहे मामा. बोलावलं? ज्योती, तुझ्या चुलतीचं जास्त दिस नाही राहिलं आता. मग कसं ठरवलं आहेस पुढं? तसं अजून काय ठरवलं नाही मामा. मग मी जाऊ का आता? मामा असं का म्हणताय? माझ्याकडनं काय चुकलं का?